श्री गणेशाय नमः. पुरुषोत्तमाचे व्रत कसे सर्वश्रेष्ठ आहे हे लक्ष्मीला विष्णू पुढे सांगू लागले. महिनाभर ज्यांची पूजा करावी, सर्व व्रत करता येईल, असे काय काय करता येईल हे सगळं तुम्हाला मी आता सांगतो. त्यांनी काहीतरी एक नियम धरावा. नित्य स्नानाचा नियम असेल, नित्य दानाचं पूजन असेल, नित्य व्रताचा उपवास असेल किंवा नित्य दीपपूजनाचा नियम असेल, असे सर्व काही नियम या ठिकाणी भगवंताने लक्ष्मी मातेला सांगितले. महिनाभराच्या उपवासामध्ये नित्य भूमिशयन करावे, नित्य पुराण श्रवण करावे, भगवंताचं भागवत कथा श्रवण करावी आणि अंती व्रताची सांगता करावी. अशा प्रकारे अनेक नियमांचं या ठिकाणी भगवान विष्णू लक्ष्मीला या अधिक मासाच्या व्रताविषयी सांगतात. जे काही आपल्याला यथाशक्ती आहे, तांबूळदान आहे, वस्त्रदान आहे, सुवर्णदान आहे, गोदान आहे, भूमिदान आहे, वस्त्रदान आहे, अन्नदान आहे, इत्यादी प्रकारे परमान्नाचं दान करून अंती भगवंता विष्णूला हे सर्व अर्पण करावे. जो व्यक्ती या महिनाभर व्रतांचं नियमाचं पालन करून भगवंताच्या विषयी भावना ठेवून या ठिकाणी व्रताचं आचरण करतो, तो अंती विष्णू लोकाला प्राप्त होतो. या विषयीचा दानाने कुणाकुणाला स्वर्ग प्राप्त झाली, कुणाकुणाला मोक्ष प्राप्त झाला, कुणाला त्याचं कसं चांगलं फळ मिळालं याचं एक आख्यान भगवान विष्णू लक्ष्मीला सांगणार आहेत. पुढील अध्यायामध्ये या सर्व कथांचं वर्णन आहे. श्री पुरुषोत्तम भगवान की जय.